Hello dear students, today we will see electrolysis of molten lead bromide by using inert electrodes. In a previous video lecture, we have seen what is meant by electrolysis, after that electrolytic cell, and then electrolysis of a molten NaCl, sodium chloride. Okay, हे मागच्या लेक्चर मध्ये बघितले. त्यावेळेस पण इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl बाय युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड्स बघितले. आता तुम्ही म्हणा इनर्ट इलेक्ट्रोड मीन्स व्हाट? Electrode which do not react with electrolytic solution, which do not get oxidized or reduced in the electrolytic solution when passing the current, त्याला बोलतात इनर्ट इलेक्ट्रोड्स. ओके, मग ते इलेक्ट्रोड्स कोणते आहेत? इनर्ट इलेक्ट्रोड कोणते असतात? प्लॅटिनम इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड म्हटल्यानंतर इलेक्ट्रिसिटी तर कंडक्ट केलं पाहिजे, पण इनर्ट पण पाहिजे. इनर्ट इलेक्ट्रोड म्हटल्यानंतर दॅट डू नॉट रिएक्ट विथ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन or ions of the electrolytic solution. प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स, ग्राफाइट इलेक्ट्रोड्स, दॅट आर द इनर्ट इलेक्ट्रोड्स. म्हणजे त्यांची रिएक्शन होत नाही. रिएक्शन कुणाची होईल? आयन्स प्रेझेंट इन द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. ओके, तर मागच्या वेळेस आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl बाय युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड बघितलं होतं. कोणता प्रोडक्ट कॅथोड वरती ऑब्टेन होतोय, कोणता एनोड वरती होतोय, ते आपण मागच्या वेळेस बघितले. सोडियम डिपॉझिटेड ॲट द कॅथोड, क्लोरीन गॅस लिबरेटेड ॲट द एनोड, ते बघितले. आज आपण बघूयात इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन लेड ब्रोमाइड बाय युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड्स. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे लक्षात आला आता. इलेक्ट्रोड कोणते? आयदर प्लॅटिनम इलेक्ट्रोड और ग्राफाइट इलेक्ट्रोड. ओके, हे इनर्ट इलेक्ट्रोड आहेत. मग आता इलेक्ट्रोलायसिस वेगवेगळ्या याच्या नंतर आहे बाय युजिंग कॉपर इलेक्ट्रोड, ते तिथं वेगळं होतं. ओके, हे सगळे इनर्ट इलेक्ट्रोड यूज करून आपण इलेक्ट्रोलायसिस पाहतोय. तर आता इलेक्ट्रोलायसिस ऑफ लेड ब्रोमाइड. लेड ब्रोमाइड फॉर्म्युला PbBr2. लेड Pb symbol of lead, bromide. Lead bromide. In a molten lead bromide, there have the Pb2 plus cation and Br minus anions. काय असणार आहेत? Br minus anions. आता लेड ब्रोमाइडला पहिल्यांदा सिलिका क्रुसिबल मध्ये घेऊन काय केलं जातं? सॉलिडचं लिक्विड मध्ये केलं जातं. ओके, हीट केल्यानंतर मेल्ट होतं आणि तो मोल्टन लेड ब्रोमाइड घेतल्यानंतर वेसल मध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं? त्याचे इलेक्ट्रोलायसिस करायचं. इन द मोल्टन लेड ब्रोमाइड, there have the two ions Pb2 plus Br minus 2Br minus. Okay, mug, when we pass the electric current through the lead bromide, molten lead bromide, then positively charged ion get attracted toward the negative electrode cathode and negatively charged ion get attracted towards the positive electrode anode. आता जेव्हा आता लेड ब्रोमाइड कसा डिसोसिएट होतोय? डिसोसिएट कधी होईल? आयदर डिसॉल्व इन वॉटर और इन मोल्टन स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये तो डिसोसिएट असणार नाही. ओके, मग हा डिसोसिएट झाला आफ्टर मेल्टिंग ऑफ लेड ब्रोमाइड, ओके, इन सिलिका क्रुसिबल. मग त्यानंतर काय करेल? इट प्रोड्युसेस टू आयन्स Pb2 प्लस अँड 2Br मायनस. ओके, मग when we pass the electric current through the molten lead bromide, then positively charged ion, that is Pb2 plus ion, get attracted towards the negative electrode cathode. कुणाकडे जाईल? negative electrode cathode. And negatively charged ions, Br minus ions, all the Br minus ions get attracted towards the positive electrode anode, and that Br minus ion loses one electron on the anode and convert into neutral bromine atom. At anode वरती काय रिएक्शन होईल? At anode, that bromine Br minus ions loses one electron and convert into bromine, neutral bromine atom, means it is oxidized. Therefore, oxidation take place at the anode. Anode वरती काय होतं? Oxidation. Okay, loss of electron, lose केलाय.
But this bromine atom, neutral bromine atom is not stable. Therefore, it combined with another bromine atom. आता दुसरा bromine atom कुठून आला? दुसरा आणखी bromine Br- आयन त्याच्यावरती त्याच्याकडे येईल positive electrode कडे and loses one electron and convert into neutral bromine atom. And that bromine atoms combine to one another form the bromine molecule. याला काय बोलतो आपण secondary change आणि याला काय बोलतो primary change. ते मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय. Means at anode bromine gas is evolved. काय होते? bromine gas evolve होतो. Then positively charged ion, that is Pb2 plus ion, get attracted towards the negative electrode cathode. Kadi when passing the current through the molten lead bromide. Now positively charged ion get attracted towards the cathode. It accepts the 2 electron from the cathode and convert into neutral lead atom. काय करते? At cathode. Cathode वरती reaction काय होईल मग? At cathode Pb2 plus ion gains 2 electron and convert into Pb solid. Here gain of electron take place at the cathode. Therefore reduction take place at the cathode. Cathode वरती काय होतं? Reduction. Reduction take place at the cathode and lead deposited at the cathode. Cathode वरती काय होईल? lead deposit होईल. ओके, इथे रिएक्शन तुम्ही डायरेक्टली याची 2Br घेऊन पण लिहू शकता. 2Br मायनस गिव्स ब्रोमीन मॉलिक्यूल गिव्स 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन बॅलन्स होतील. ओके, इथे ब्रोमीन मॉलिक्यूल डायरेक्टली लिहू शकता. ओके, हे असं पण समजलं आणि तसं पण केलं तरी चालतं. ओके, तर lead deposited at the cathode and bromine gas evolved at the anode. When we do electrolysis of molten lead bromide, product समजले, bromine gas evolved at the or liberated at the anode and lead deposited at the cathode. नेट रिएक्शन काय होईल? नेट सेल रिएक्शन. नेट रिएक्शन या दोन्हीचा सम करायचं. दोन्हीचा सम आता करून कसं करणार? मी याला थोडंसं वरती लिहितोय म्हणजे आपल्याला खाली लिहायला जागा होईल. ऍट एनोड काय आहे? 2Br मायनस गिव्स ब्रोमीन मॉलिक्यूल गॅसेस असेल प्लस 2 इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल. सम काय आहे याचा? Pb2 प्लस 2Br मायनस गिव्स Pb सॉलिड डिपॉझिटेड ऍट द कॅथोड and bromine gas evolved at the anode. Okay, this is your net reaction, net cell reaction. ही कॅथोड वरची एनोड वरची नेट रिएक्शन. आलं लक्षात? सोपं आहे, इझी आहे. कोणतेही मोल्टन इलेक्ट्रोलाइट कोणताही असेल त्याचे इलेक्ट्रोलायसिस आणि त्याचा प्रोडक्ट सांगणं काही हार्ड नाही, कारण तिथं एकच कॅटायन असतो आणि एकच आनायन असतो, त्यामुळं तिथे तुम्हाला लगेच करता येतं. ओके, तर when we do electrolysis of molten lead bromide, then bromine gas evolved at anode and lead deposited at the cathode. हे एनोडच्या कॅथोडचे रिएक्शन सर्व लिहिले. त्यानंतर आपण बघूयात आता इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड. तिथे थोडं ॲक्वियसच्या वेळेस थोडंसं विचार करण्यासारखं आहे, तिथे थोडं तुम्हाला विचार करावा लागेल, ते आपण बघूयात. Then next, electrolysis of aqueous sodium chloride by using inert electrodes. हो, आपण इनर्टच इलेक्ट्रोड यूज करत आहोत. आता मागच्या दोन्हीही मोल्टनच्या एक्झाम्पल मध्ये इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराइड आणि इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन लेड ब्रोमाइड मध्ये पण आपण इनर्ट इलेक्ट्रोड यूज करतो. ठीक आहे, तर इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड बाय युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड्स. मग काय करायचं? इथे आपल्याला ॲक्वियस सोडियम क्लोराइडचं इलेक्ट्रोलायसिस करायचंय. व्हेन वी पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू द aqueous sodium chloride solution, then positively charged ion get attracted towards the cathode and negatively charged ion get attracted towards the anode. But which positively charged ions present in the aqueous sodium chloride solution? In aqueous sodium chloride solution, there you have the ions when NaCl dissociate and forms the Na plus Cl minus. But water also dissociate in less proportion, or slightly water also dissociate into their ions.
वॉटर पण डिसोसिएट होतो. सोडियम क्लोराईड सोल्युशन मध्ये फक्त Na+ आणि Cl- आयन नसतात, वॉटरचे पण आयन असतात. वॉटर ऑल्सो डिसोसिएट स्लाइटली अँड फॉर्म द H++ OH- आयन. खूप कमी प्रमाणात असतात, स्लाइटली वॉटर ऑल्सो डिसोसिएट and form the H+ and OH-. Therefore, in aqueous sodium chloride solution, तिथे molten मध्ये वॉटरचे आयन नव्हते, but in aqueous sodium chloride solution, there have the two cations Na+ and H+, and there have the two anions Cl- and OH-. मग तेव्हा when we pass the electric current through the aqueous sodium chloride solution, then two cations Na+ and H+ ion, that is positively charged ion, get attracted towards the negative electrode cathode. Two cations Na+ and H+ get attracted towards the negative electrode cathode, and two anions, that is OH- and Cl- get attracted towards the positive electrode anode. आता त्याच्यामध्ये कुठला आयन रेड्यूस होईल आणि एनोड वरती कुठला आयन ऑक्सिडाइज होईल, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागतं. आता तिथं पुन्हाचं रिडक्शन होतं, दोन्ही तर होऊ शकत नाही. तिथे तुम्हाला काय यूज आहे, प्रिफरेन्शियल डिस्चार्ज थेरी. When two cations goes towards the cathode, then the ion which have a least energy get reduced on the cathode. Least energy means least discharge potential. Least discharge potential get reduced on the cathode. Means कुणाचा डिस्चार्ज पोटेन्शियल कमी असेल, कुणाला एनर्जी कमी लागेल, Na+ आणि H+ हे दोन आयन कुणाकडे जातील, कॅथोड कडे जातील, टू कॅटायन्स. and ion which require least energy to get deposited on the cathode, that ion deposit and another ion remain in the solution. मग आता इथं रिड्यूस होतोय म्हणजे आयन, आपण सिंपल भाषेत बघूया, डिस्चार्ज पोटेन्शियल राहू द्या किंवा लिस्ट एनर्जी लागते ते तर माहिती आहे. द आयन विच हॅव अ मोर SRP व्हॅल्यू, इथं रिडक्शन होतंय, कॅथोड वरती रिडक्शन होऊ लागले म्हणजे द आयन पॉझिटिव्हली चार्ज आयन विच हॅव अ मोर SRP स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू गेट रिड्यूस्ड ॲट द. आता ते SRP Na+ आणि H+ मध्ये कुणाची SRP स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे, H+ आयन आहे, तेव्हा मोर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू. Therefore H+ ion get reduced at the cathode and Na+ ions remains in the solution. Na+ काय राहतात, सोल्युशन मध्ये राहतात. Therefore at cathode वरती कोणती रिएक्शन होते, at cathode H+ ion, इथं 2 घेऊयात आपण, gain 2 electron from the electrode and convert into H2 gas. H2 gas means hydrogen gas liberated at the cathode during electrolysis of aqueous sodium chloride. What the aqueous sodium chloride. मग आता तुम्ही म्हणाल सर इथं SRP व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायची, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू ज्याची जास्त आहे त्याची डिस्चार्ज पोटेन्शियल कमी असतो. इट रिक्वायर लेस एनर्जी टू गेट डिपॉझिटेड और डिस्चार्ज ऑन द इलेक्ट्रोड. मग SRP व्हॅल्यू कॅटायनची, काही कॅटायन्स मी तुम्हाला देतो इथं, त्याची SRP व्हॅल्यू लक्षात ठेवा. ओके, तर इथं फ्रॉम दीज टू कॅटायन्स Na+ and H+ ion get reduced at the cathode by gain of electron because it have a more standard reduction potential value. तर इथे देतोय बघा, just a minute. See here, आता इथे काही मी ॲटम्स लिहिलं किंवा एलिमेंट्स लिहिलं, त्याचे आयन्स, लिथियम वरती काय असेल 1+ चार्ज असेल, पोटॅशियम वरती 1, Ba वरती 2+, Sr वरती 2, कॅल्शियम वरती 2+ चार्ज असेल, Na वरती 1+ चार्ज असेल, Mg 2+, त्याच्या व्हॅलेन्सीनुसार तुम्हाला माहिती आहे.
मग जेव्हा हे आयन असतील तर आता वरतून खाली काय होऊ लागले, एसआरपी व्हॅल्यू वाढत चालले आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू काय होत चालले, वाढत चालले आहे. हे कसं लक्षात ठेवायचं मी एक सांगतो ट्रिक, लक्षात घ्या. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या वेळेस मी आणखी डबल सांगणार आहे, पण लिथियम के बाबा सरदार लक्षात ठेवण्यासाठी, लिथियम के बाबा सरदार, काका नाना मांगे आलू, काका नाना मांगे आलू, मैंने जिंदा क्रो फ्राई कर दिया, कोई नहीं सुने प्रभु हाइड्रोजन की. ओके, हे ट्रिक लक्षात ठेवायचं आहे. लिथियम के बाबा सरदार, काका नाना मांगे आलू, मैंने जिंदा क्रो फ्राय कर दिया, कोई नहीं सुने प्रभु हायड्रोजन. मग आता याचे जे रेस्पेक्टिव्ह आयन असतील तर वरतून खाली काय होते, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू वाढत जाते. सपोज इथे Li प्लस के प्लस Ba2 प्लस Sr2 प्लस असे आयन असतील, Na प्लस Mg2 प्लस Mn2 प्लस Zn2 प्लस हे जे काय आहेत त्याचे ते आयन असतील. तर आता सपोज 2 cations आर देअर इन द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. सपोज magnesium Mg2 plus and hydrogen is there. Then which ion have a more standard reduction potential value? वरतून खाली SRP वाढत चालले. Hydrogen obviously have a more SRP value. Therefore hydrogen get deposited, hydrogen get reduced at the cathode, and hydrogen gas liberated at the cathode. Mg2 plus ion कशात राहतील, सोल्युशन मध्ये राहतील. आता इथे कोणते होते, Na+ कुठे आहे, इथे Na+ वरतून खाली हे COCD च्या खाली आहे, लक्षात घ्या मी इथे लिहिलोय CONI हे. मग Na+ आणि H+ मध्ये एसआरपी व्हॅल्यू कोणाची जास्त आहे, हायड्रोजनची, कारण वरतून खाली स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू वाढत चालले. मग हायड्रोजनची स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे तो काय होईल, तिथे रिड्यूस होईल कॅथोड वरती, म्हणजे त्याला लिस्ट एनर्जी लागते, त्याचं डिस्चार्ज पोटेन्शियल कमी आहे वगैरे. मग ते H+ आयन रिड्यूस होईल आणि Na+ आयन कुठे राहील, सोल्युशन मध्ये राहील. आता Na+ आणि Ba2+ आयन असते सोल्युशन मध्ये, तर कुठला डिस्चार्ज झाला असता, Na+ ऑब्विसली, कारण Ba2+ पेक्षा Na+ चा काय आहे, एसआरपी व्हॅल्यू जास्त आहे. ओके, तर हे कॅटायनचे थोडं लक्षात ठेवा. मग कोणतेही 2 किंवा 3 कॅटायन जरी असतील तर कुठला कॅटायन त्याच्यावरती डिपॉझिट होईल करेल, विच हॅव मोर एसआरपी व्हॅल्यू, कारण तिथं रिडक्शन होते म्हणून एसआरपी व्हॅल्यू. ओके, ठीक आहे. मग आता कॅथोड वरती काय झालं ते तुम्हाला समजलं, मी एक कॅन्सल करतोय, लिहून घ्या वाटलं तर. आणि इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणून एक पॉइंट आहे याच चॅप्टर मध्ये, तिथे आणखी मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. ओके, एसआरपी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू काय असते, एसओपी स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू काय असते, किंवा ऑक्सिडेशन पोटेन्शियल कशाला म्हणतात, रिडक्शन पोटेन्शियल कशाला म्हणतात, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे काय वगैरे वगैरे तुम्ही घेणार आहे. ओके, ठीक आहे. तर हे मी कॅन्सल करतोय, इथं आलं लक्षात एकदम व्यवस्थितरित्या. मग आता during electrolysis, 2 anions, that is the OH- ion and Cl- ion, get attracted towards the positive electrode anode. Then which anion get oxidized? Anode वरती होता oxidation. Which anion get oxidized or which anion get deposited on the anode, which have a more oxidation potential value. आता इथं ऑक्सिडेशन होतंय म्हणून इथं SOP value. The anion which have a more SOP value will get oxidized at the anode. आता OH- आणि Cl- मध्ये Cl- ion have a more SOP value, standard oxidation potential value, than OH- ion. Therefore Cl- ion get deposited at the anode. मग तिथे रिएक्शन काय होतील, 2 Cl- ion converted into chlorine gas plus 2 electron. Okay, the reaction. Okay, means chlorine gas liberated at the anode and hydrogen gas liberated at the cathode during electrolysis of sodium chloride. ओके, ते लक्षात. तुम्ही म्हणाल सर मग इथं अनायनचं कसं लक्षात ठेवायचं, कोणतं, तिथे एक 4-5 अनायन असतात जास्तीत जास्त वेळेस. ओके, म्हणून ते 4-5 अनायनचं लक्षात ठेवा. कुणाचं एसओपी व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे इट रिक्वायर द लेस एनर्जी टू डिपॉझिट और टू गेट ऑक्सिडाइज्ड. ओके, तर इथं SO4 सल्फोना NO3-
पुन्हा O. ओके, हे अनायन्स एवढे लक्षात ठेवा. इकडे SO4 व्हॅल्यू वाढत जाते. जर आयोडीन आणि ब्रोमीन असेल तर आयोडीन गेट ऑक्सिडाइज्ड. जर समजा क्लोरीन आणि OH मायनस होते तर Cl मायनस गेट ऑक्सिडाइज. SO2 व्हॅल्यू या साईडला वाढत जाते, म्हणजे डिस्चार्ज पोटेन्शियल या साईडला वाढत जातं, म्हणजे रिक्वायर्स लेस एनर्जी ओके टू गेट डिपॉझिटेड. ब्रोमीन Br मायनस रिक्वायर लेस एनर्जी टू गेट डिपॉझिटेड at the cathode at anode than the Cl minus ion. Cl minus ion require less energy to get deposited at the anode than OH minus ion. Okay, means discharge potential increases towards this side. आणि इथे काय आहे, SO4 minus require more energy than all this ion. म्हणजे समजा SO4 minus आणि OH minus ion आहेत anion, तर कुठला ऑक्सिडाइज होईल? ऑब्वियसली OH minus ion, because it have a more SOP value, oxidation potential value. ओके, SOP व्हॅल्यू इकडून या साईडला वाढत जाते. तुम्ही म्हणाल सर इथं SOP घेतलात कारण इथं ऑक्सिडेशन होतं. ज्या अनायांची जास्त SOP व्हॅल्यू आहे तो एनोड वरती ऑक्सिडाइज होतो, आणि ज्या कॅटायनची मोर SRP व्हॅल्यू आहे तो काय होतो, कॅथोड वरती रिड्यूस होतो. ओके, एवढं लक्षात ठेवा इथं. आणि इथं एवढ्या अनायांची SOP व्हॅल्यू लक्षात ठेवा किंवा सिरीज लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला इकडनं या साईडला SOP व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, म्हणजे डिस्चार्ज पोटेन्शियल इन्क्रीज होतो आणि रिक्वायर लेस एनर्जी टू गेट डिपॉझिटेड. ओके, आता आलं. मग Cl मायनस आयन गेट ऑक्सिडाइज्ड at the anode and converted into chlorine gas. Therefore, chlorine gas liberated at the anode and hydrogen gas liberated at the cathode. And in the solution मध्ये काय राहतं, Na plus and OH minus ion. Therefore, solution becomes basic. बघा, आपण क्वेश्चन कधी कधी विचारला होतो, during electrolysis of aqueous NaCl solution, the pH of the solution, electrolytic solution increases, decreases. pH काय होते, बेसिक झाल्यामुळे increases. pH of the electrolytic solution increases. Okay, that electrolytic solution becomes basic because Cl minus get liberated at the anode and H plus ion get liberated at the cathode. त्यामुळे H plus ion liberate होत असल्यामुळे पुन्हा आणखी H2O dissociate होत राहतो to make an equilibrium, and OH minus ions remains in the solution. Therefore, that solution becomes basic. Solution काय होतं, बेसिक होतं. ओके, मग आता नेट सेल रिएक्शन काय ते हे लिहून घेतलं, ती ऑर्डर आणि ती ऑर्डर येते. आता लक्षात, कितीही जरी आयन असले, कॅटायन आणि अनायन, त्यापैकी कुठला आयन कॅथोड वरती रिड्यूस होतो, कुठला आयन एनोड वरती ऑक्सिडाइज होतो, हे तुम्हाला कळतं. ओके, त्याचं सिरीज मी सांगितलंय. जर कॅटायन असेल, द आयन विच हॅव मोर SRP व्हॅल्यू गेट रिड्यूस्ड ॲट द कॅथोड. जर अनायन असेल, द आयन विच हॅव मोर SOP व्हॅल्यू गेट ऑक्सिडाइज्ड ॲट द एनोड. तर मोर SOP व्हॅल्यू असेल तर मोर डिस्चार्ज पोटेन्शियल असतो, आणि तिकडे मोर SRP व्हॅल्यू असेल तर तिथे पण मोर डिस्चार्ज पोटेन्शियल अँड रिक्वायर लेस एनर्जी. ओके, त्यावेळेला आहे त्याचे मी सिरीज पण सांगितलंय, तेवढे लक्षात ठेवलात की झालं. मग नेट सेल रिएक्शन काय येते ते तुम्हाला लगेच याच्यावर लिहिता येईल. 2H प्लस 2H2O याचे असं पण लिहितात, H प्लस H2O पासूनच आहे. 2H2O get 2 electron convert into H2 gas plus 2OH minus ion. ओके, हे असे पण लिहिले आणि असं लिहिलं तरी चालतं. and 2Cl minus ion convert into chlorine gas plus 2 electron. ओके, तर ही एनोड वरती रिएक्शन झालेली आहे, कॅथोड वरती झालेली आहे. तर याच्यामध्ये 2H2O plus 2Cl minus ion, इथं 2Na पण राहतात, Na प्लस पण ते काही कन्वर्ट होत नाहीत. ओके, 2Na प्लस ion get converted into H2 gas plus Cl2 gas. H2 gas कुठे लिबरेट झाला, कॅथोड वरती, Cl2 एनोड वरती प्लस 2OH मायनस आयन्स. ओके, यावे नाही नेट सेल रिएक्शन आहे. तर यावे होतं तुमचं इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड.
ओके, बाय युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड्स. याच्यामध्ये काही राहिलेलं नाही. ओके, देन नेक्स्ट next time electrolysis of aqueous copper sulfate solution by using inert electrodes. inert electrodes घेऊन बघत आहोत आपण. तर मग आता aqueous copper sulfate solution contains the ions. कोणते आयन असणार आहेत aqueous copper sulfate solution मध्ये? Cu2 plus SO4 2 हे दोन आयन असणार आहेत. कशाचे? कॉपर सल्फेटचे, इलेक्ट्रोलाइटचे. Then water also dissociates slightly and form H plus OH minus ions. बरोबर. In aqueous copper sulfate solution there you have two cations, Cu2 plus and H plus, and two anions, that is SO4 2 minus and OH minus. मग याचं आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रोलायसिस करायचंय. When we pass the electric current, that is direct current, इथं direct current च पास करतो आपण. When we pass the electric current through the aqueous copper sulfate solution, then positively charged ion get attracted towards the negative electrode cathode and negatively charged ion get attracted towards the positive electrode anode. मग इथं पॉझिटिव्हली चार्ज आयन कोणते कोणते आहेत? Cu2 plus and H plus. These two ions are the positively charged ions. ओके, आता H प्लसच्या खाली आहे कॉपर, म्हणून त्याचा SRP बघा, लक्षात घ्या, कॉपरचा आणि त्याच्या खाली Ag आहे, म्हणून सिल्वरचा आणखी काय आहे? कॉपर पेक्षा रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे Ag प्लसचा. हे दोन एक आणखी लक्षात ठेवा. ओके, Cu2 प्लस कॉपर. ओके, तर H प्लस आयन पेक्षा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कोणाचं जास्त आहे? कॉपरचं जास्त आहे. देअरफॉर copper get reduced at the cathode. See, two positively charged ion, that is the Cu2 plus and H plus, get attracted towards the negative electrode cathode. But here Cu2 plus ion have more standard reduction potential value than the H plus ion. Cu2 plus ची काय SRP व्हॅल्यू जास्त आहे कशापेक्षा? H plus पेक्षा. Therefore it have more discharge potential and require less energy to get a deposit. Therefore copper deposited at the cathode and H plus ion remains into the solution. H plus ion कुठे राहतात? सोल्युशन मध्ये राहतात. Therefore reaction take place at cathode. cathode वरती रिएक्शन काय होते? At cathode Cu2 plus ion gains 2 electron from the cathode. बरोबर आहे. ते इलेक्ट्रॉन कुठून येतात? तुम्हाला माहिती आहे, या एनोड करना ट्रान्सफर झालेले इलेक्ट्रॉन. ओके, gains 2 electron and convert into neutral copper atom and copper deposited at the cathode. Then negatively charged ion, that is anions, get attracted towards the positive electrode. Negatively charged ion, that is SO4 2 minus ion and OH minus ion, get attracted towards the positive electrode anode. Negatively charged ion कोणते होते? SO4 2 minus, जे की कॉपर सल्फेट पासून प्रोड्यूस झालेले, and OH minus produced from the water get attracted towards the positive electrode anode. Then which ion get oxidized at anode? Which have a more SOP value from these SO4 2 minus and OH minus. बघा, आठवा मागच मी लिहून दिले. OH minus ion have a more SOP value, hence have a more discharge potential than SO4 2 minus and require less energy to get deposit. Therefore OH minus ion get oxidized at the anode and SO4 2 minus ions remains into the solution. SO4 2 minus ion कुठे राहतात? सोल्युशन मध्ये राहतात. Therefore at anode वरती रिएक्शन काय होते? OH minus ion, मी इथं दोन घेतोय, 2 OH minus ion loses 2 electron and convert into काय होते याचं? H2O plus half O2, एक ऑक्सिजन होतो बघा. यस यस, आणि तो H2O काय होतो? सोल्युशन मध्येच येतो and ऑक्सिजन गॅस लिबरेटेड ऍट एनोड. एनोड वरती काय होतं? ऑक्सिजन गॅस लिबरेटेड होतो आणि कॅथोड वरती काय होतं? कॉपर डिपॉझिट होतं. ऑक्सिजन गॅस लिबरेटेड ऍट एनोड and at cathode copper is deposited. Okay, लक्षात.
and SO4 2 minus ion remains into the solution and H plus ion from this cathode remains into the solution. Therefore, during electrolysis of aqueous copper sulfate solution becomes the acidic H2SO4. बरोबर आहे. सोल्युशन मध्ये कोणते आयन राहतात? H plus आणि SO4 2 minus. त्यामुळे सोल्युशन मध्ये काय होईल? H2SO4 तयार होईल and solution becomes acidic during, hence pH of the solution decreases. pH काय होतो? डिक्रीज होतो. acidic झाल्यानंतर pH काय होतो? डिक्रीज होतो. pH of the solution decreases after electrolysis of aqueous copper sulfate solution. कारण सोल्युशन काय होतं? acidic होतं. येथे लक्षात कुठले कुठले प्रोडक्ट तयार झाले? By the electrolysis of aqueous copper sulfate solution, copper is deposited at the cathode and oxygen gas liberated at the anode. ही रिएक्शन लक्षात आली. 2OH मायनस आयन, 2 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर OH राहतात, H2O, 2 H आणि 1 O जातो, 1 ऑक्सिजन राहतोय, हाफ O2. ओके, 4 OH लिहून जरी केला तरी रिएक्शन होणार आहे. ओके, तर मग आता हे प्रोडक्ट लक्षात आले. कॅथोड वरती काय झालं, एनोड वरती काय झालं, आणि सोल्युशन कसं झालेलं आहे? बिकम्स ऍसिडिक आफ्टर इलेक्ट्रोलायसिस aqueous copper sulfate solution. aqueous sodium chloride मध्ये काय झालं होतं? बेसिक झालं होतं. ओके, मग नेट सेल रिएक्शन काय आहे? नेट सेल रिएक्शनला डायरेक्टली लिहायचं. चला, काही प्रॉब्लेम आहे. दोन्हीचं सम करायचं, इलेक्ट्रॉन सेम करायचे, इलेक्ट्रॉन सेम आहे तिथे कॅन्सल करायचे, बाकी आहे तसं लिहून टाका. Cu2 plus 2OH minus gives copper at cathode and H2O plus half O2 oxygen gas at anode. ओके, हे तुमची नेट सेल रिएक्शन आहे. Okay, so this is about the electrolysis of aqueous copper sulfate solution by using inert electrodes. Okay, तर aqueous मध्ये मोर दॅन वन कॅटायन आणि मोर दॅन वन अनायन असतात. तेव्हा तुम्हाला डिस्चार्ज पोटेन्शियल समजलं पाहिजे. कुणाचं डिस्चार्ज पोटेन्शियल जास्त आहे, म्हणजे जर कॅथोड वरती ज्या आयनची जास्त SRP व्हॅल्यू असेल तो रिड्यूस होतो, एनोड वरती ज्या आयनची मोर SOP व्हॅल्यू असेल तो ऑक्सिडाइज होतो, म्हणजे त्याचा डिस्चार्ज पोटेन्शियल जास्त असतो. आणि तिकडे पण ज्या आयनचा कॅथोड वरती SRP व्हॅल्यू जास्त असते त्याचा डिस्चार्ज पोटेन्शियल जास्त असतो. मी तिथे तुम्हाला काही कॅटायन आणि अनायनचं सुद्धा तिथे ऑर्डर दिलेली आहे. ओके, यावेळेला कुणाचंही इलेक्ट्रोलायसिस, आता इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous H2SO4 सोल्युशन पण दिलं तर सांगाल तुम्हाला प्रोडक्ट. मला रिएक्शन, फक्त रिएक्शन लिहायचंय. इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous H2SO4 सोल्युशन, मला प्रोडक्ट तेवढे सांगाल. या रिएक्शन्स एनोड वरती काय होते, कॅथोड वरती काय होते, नेट सेल रिएक्शन आणि प्रोडक्ट ऑब्टेन्ड ॲट कॅथोड आणि एनोड, एवढं मला तुम्ही सांगायचंय. कशाचं? इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous H2SO4 सोल्युशन by using inert electrode, H2SO4 solution. Okay, by using inert electrode. ओके, याचं पूर्ण थेरी लिहून नाही पाठवायचे, फक्त तुम्हाला काय करायचंय, याचं कॅथोड वरती कोणती रिएक्शन होते, एनोड वरती कोणती होते, आणि नेट सेल रिएक्शन, आणि कॅथोड वरती कुठला प्रोडक्ट ऑब्टेन होतोय आणि एनोड वरती कुठला प्रोडक्ट ऑब्टेन होतोय, एवढं मला पाठवायचंय. ओके, तर या नंतरात हे इथे इलेक्ट्रोलायसिसचा पार्ट झालेला आहे. आता इलेक्ट्रोलायसिस काही याचं घेऊयात. बाय युजिंग कॉपर और आयर्न इलेक्ट्रोड वगैरे त्याचं आपण नंतर बघूयात. ओके, आज इतकं पुरेसं आहे.